नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचे पुढील येणारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अर्जुन कल्पनाला म्हणतो की मी जे तुम्ही कॅश सांगितली होती ती बँकेतून काढून आणलेली आहे। त्यानंतर अर्जुन ते सगळे पैसे कल्पनाच्या हातात देतो। आता एवढे पैसे एकत्र बघून सदाशिव आणि मैनावती या दोघांच्याही मनात लोभ निर्माण होतो। त्यानंतर कल्पना ते पैसे सायलीला देत म्हणते की तू तुझ्या कपाटात सांभाळून ठेव, जेव्हाही तुला काही गरज पडेल, काही खरेदी करायचं असेल त्यावेळेस तू खरेदी करू शकतेस। असं म्हणत ते पैसे सायलीच्या कपाटात ठेवायला देते आणि त्यानंतर सायली ते पैसे घेऊन आपल्या खोलीकडे जात असते। त्याच वेळेस मैनावती मुद्दाम सायलीला म्हणते की मी सुद्धा तुझ्या खोलीत येते, मला सांगशील का कोणत्या दिवशी कोणती साडी नेसायची आहे। तर साडीचं नाटक करत मैनावती आता सायलीच्या खोलीत जाऊन पोहोचते। त्यानंतर ती सगळं काही पाहते की सायली कपाटात पैसे कुठे ठेवते आणि तिने कपाटाची चावी कुठे ठेवलेली आहे। हे सगळं ते पाहिल्यानंतर जेव्हा सायली पैसे ठेवून बाहेर निघून जाते त्याच वेळेस मात्र मैनावती लॉकरची चावी काढून लॉकरमधून पैसे काढत असते आणि ती पैसे चोरत असतानाच त्याच वेळी अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन मैनावतीला पैसे चोरताना पाहतो। तर मंडळी, आता पुढील भागात काय अर्जुन, मैनावती आणि तिचा नवरा या दोघांनाही घराबाहेर हकालपट्टी करणार आहे हे आपल्याला आता पुढील भागातच बघायला मिळणार आहे। त्यासाठी येणारे पुढील भाग अवश्य बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।